गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होता कॅन्सरचे टाईप बघितले होते. मेन टाईप आहेत बिनाईन, मॅलिग्नंट. त्याचे टाईप्स बघितले की याचे 5 टाईप्स आहेत: कार्सिनोमा, सार्कोमा, लिम्फोमा, ल्युकेमिया आणि ॲडिनो कार्सिनोमा. आज आपण बघणार आहोत कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सर का होतो, त्याची कारणं काय आहेत आणि आपल्यालासुद्धा सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये जगत असताना कुठली काळजी घ्यायची की जेणेकरून आपल्याला कॅन्सर होता कामा नाही आहे. आज जर आपण बघितलं इंडियन मेडिकल जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचे जे अनुभव आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक फॅमिलीमध्ये एक कॅन्सरचा पेशंट सापडणार आहे अजून एक 10 वर्षामध्ये. ठीक आहे, किंवा 10 व्यक्तीमधले 2 व्यक्तींना कॅन्सर कुठला ना कुठला तर असण्याची शक्यता जास्त आहे. आता कुठली कारणं आहेत, काय कॉजेस आहेत, काय कारणं आहेत कॅन्सरचे बघूया. Although it is still not very clear as to how the cancer is caused. अजून इतकी अशी क्लिअर स्पष्ट अशी कारणं नाहीत सापडलेली, पण काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळं कॅन्सर होतो. हे जे फॅक्टर्स आहेत, एजंट, त्यांना आम्ही काय म्हणतो आहे, कार्सिनोजेनिक फॅक्टर्स किंवा कार्सिनोजेनिक एजंट. ठीक आहे, की ज्या गोष्टीमुळं कॅन्सर होतो आहे. आता फॉर एक्झाम्पल स्मोकिंग केल्यामुळं कॅन्सर होतो आहे, तर स्मोकिंग म्हणजे सिगारेटमध्ये असलेली टोबॅको हा काय झाला, कार्सिनोजेनिक फॅक्टर. लक्षात येते. तर कुठले फॅक्टर्स आहेत, तर नंबर 1 केमिकल्स आहेत, काही केमिकल्स. सेकंड रेडिएशन्स आहेत. थर्ड काही व्हायरसेस आहेत की जे व्हायरसमध्ये काही जीन्स असतात, ह्या जीन्समुळं आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. काही ऑन्कोजन्स आहेत, काही जीन्स आहेत. आणि ॲडिक्शन म्हणजे पर्टिक्युलर एखादी व्यसन लागतं, एखादी सवय लागते, ते आपण पुढं बघणार आहोत. आणि ॲडिक्शन म्हणजेच व्यसन, हे व्यसन शक्यतो सुटणं हे इम्पॉसिबल असतं. आता तुम्ही सध्या बघताय की आपल्या बॉडीमध्ये बरेच लोक ड्रग्ज घेतात. त्यांना लागलेलं डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांना लागलेलं व्यसन किंवा अल्कोहोलचं व्यसन. एखादा व्यक्ती कधी दारू पितो, रोज पितो आहे, त्याला दारुडा ही पदवी लागते. याचा अर्थ तो काय झालेला आहे, अल्कोहोल ॲडिक्ट झालेला आहे किंवा ॲडिक्शन. तर असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत: ॲडिक्शन, ऑन्कोजन्स, व्हायरसेस, रेडिएशन अँड केमिकल्स. ह्याच्यामुळं आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. पहिल्यांदा आपण पाहूया, डिस्कस करूया केमिकल्स. सेव्हरल केमिकल्स आर नोन टू इंड्यूस कॅन्सर. असे काही केमिकल आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. दिस इन्क्लूड निकोटीन. खूप महत्त्वाचं आहे बघा हे निकोटीन. आता निकोटीन कशामध्ये असतं, तंबाखू, गांजा, सिगारेट ह्याच्यामध्ये असतं. त्यामुळे तंबाखू खाणं, स्मोकिंग करणं, बिडी पिणं, गांजा पिणं किंवा तंबाखूची मिसरी लावणं, आपल्या ग्रामीण भागामध्ये काही लेडीज लावतात, तर त्याच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. सो इट इज कॅन्सर. दिस इन्क्लूड निकोटीन, कॅफिन. आता बघा निकोटीन झालं, आता कॅफिन हे तर कशात आहे, तर कॉफीमध्ये. तर सारखी कॉफी घेणं, तीही स्ट्रॉंग कॉफी घेणं आपल्या हेल्थसाठी घातक आहे. तर कृपया जे कोणी कॉफी घेत असतील 2, 3, 4 वेळा दिवसातून, तर त्यांनी कॉफी टाळा. कारण कॉफीमध्ये कुठलं ड्रग आहे, तर कॅफिन हे ड्रग आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. द प्रॉडक्ट ऑफ कंबशन ऑफ कोल अँड ऑइल. ठीक आहे, असे कोल आणि ऑइलचे जे कॉम्बिनेशन जे काही प्रॉडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल टार असेल, डांबर, ठीक आहे, असे वेगवेगळे पदार्थ जर आपल्या बॉडीमध्ये गेले कुठल्या ना कुठल्या तर मार्गातून, तर सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. सेव्हरल पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स, सम सेक्स हार्मोन्स अँड स्टिरॉइड. ठीक आहे, अशा काही हार्मोन्स आहेत, सेक्स हार्मोन्स, काही स्टिरॉइड्स गोळ्या आहेत. हल्ली बरेच लोक मसल गेन करतात, वेगवेगळे स्टिरॉइड्स खातात, त्याच्यामध्ये सुद्धा कॅन्सरिक एजंट असतात. इफ गिवन or secreted in large amount may cause cancer. Breast cancer seems to have hormonal relationship. It is more commonly observed in women who avoid breastfeeding. आता हल्ली एक पद्धत आलेली आहे की आफ्टर डिलिव्हरी, जर तुम्ही एखादी लेडीजनं डिलिव्हरी झाली, डिलिव्हरीनंतर जर तिनं स्तनपान केलं नाही, ब्रेस्ट फिडिंग केलं नाही, तर ते दूध तिथंच साठल्यामुळं तिला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे जी लेडी प्रेग्नंट आहे किंवा जी
प्रेग्नन्सी तिची झालेली आहे तर तिनं आफ्टर प्रेग्नन्सी ब्रेस्ट फिडिंग करणं प्रॉपरली हे खूप इम्पॉर्टंट आहे. रेडिएशन. आता रॅडिएशन म्हणजे काय की वेगवेगळे जे रॅडिएटिंग रेज आहेत त्याला आपण एक्सपोज होणं. त्यात एक्सरेज आहेत. मेडिकल फील्डमध्ये हॉस्पिटलमध्ये एक्सरेज गॅमारेजचा वापर केला जातो. असे वेगवेगळे जे रेज आहेत ह्या रेजला जर एखादा व्यक्ती एक्सपोज होत असेल फ्रिक्वेंटली सारखं वारंवार तर त्याला कॅन्सर होऊ शकतो. सो एक्स रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, ultraviolet rays, that is UV rays, etc., are the carcinogenic. So, incidence of skin cancer is higher in the people working in very sunny areas due to ultraviolet radiation in the sunlight. मित्रांनो, असा काही भाग आहे आपल्या पृथ्वीवरती की जिथं ओझोनचा लेअर O3 हा जो ओझोनचा लेअर असतो वरती तो कमी झाल्यामुळं हा O3 काय करतो आहे तर जे सूर्याकडून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्यांना फिल्टर करतो आहे. तर हा O3 कमी झाल्यामुळं हे अल्ट्राव्हायोलेट रेज डिरेक्टली काय पडतात ॲनिमल किंवा माणसाच्या अंगावरती पडतात आणि त्यामुळे त्यांना काय होतो कर्करोग म्हणजेच कॅन्सर होतो. नेक्स्ट रॅडिएशन झालं. थर्ड आहे व्हायरसेस. व्हायरसेस कॉझिंग कॅन्सर हॅव जीन्स कॉल्ड व्हायरल ऑन्कोजीन्स. काही व्हायरस आहेत ह्या व्हायरसवरती जीन्स आहेत की ज्या जीन्समुळं स्पेसिफिकली कॅन्सर होऊ शकतो आहे. ते जीन्स आहेत त्यांना नाव दिलेलं आहे V1 जीन्स. आता V1 तर त्याचं नाव आहे ऑन्कोजिन. ऑन्कोजिन मीन्स कॅन्सर. ठीक आहे. सो ऑन्क जीन्स बघा V मीन्स व्हायरस व्हायरल ऑन्कोजिन्स ऑन्क जीन्स. तर काही व्हायरसमुळं कॅन्सर होतं आहे. दिस व्हायरस आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑन्कोजेनिक व्हायरस. EBV HPV असे हे 2 व्हायरस आहेत. आणखीन व्हायरस भरपूर आहेत की जे व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये आले तर तुम्हाला कॅन्सर होतो आहे किंवा कॅन्सरची शक्यता जास्त आहे. मी परत सांगतो आहे EBV एप्स्टीन बर्ड व्हायरसेस, HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरसेस की ज्याच्यामध्ये ऑन्क जीन्स असतो आहे, व्हायरल ऑन्कोजीन्स असतात की ज्याच्यामुळं आपल्याला कॅन्सर होऊ शकतो आहे. ठीक आहे. नंबर 4 oncogenes. Several genes called cellular oncogenes, onc genes, or proto-oncogenes have been identified in normal cells, which when activated under certain condition could lead to oncogenic transformation of cell. मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये ज्या नॉर्मल सेल्स आहेत ह्या नॉर्मल सेल्समध्ये ऑन्कोजन सेल तयार होतात. ठीक आहे. तर हे होण्याचं कारण म्हणजे काही जीन्समध्ये बदल होतात आणि हे बदल झाल्यामुळं सेल्युलर ऑन्कोजन्स C फॉर सेल्युलर सेलमध्ये अचानक बदल होतो आणि तिथले जीन्स बदलतात. ठीक आहे. त्याला आम्ही म्हणतो आहे ऑन्क जीन्स किंवा त्याला आम्ही दुसरं नाव दिलेलं आहे प्रोटो ऑन्कोजन्स. त्यामुळं नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन कॅन्सर सेल्समुळे होतं अंडर सर्टन कंडिशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲडिक्शन. बरेच लोक तुम्हाला माहिती आहे की आता सध्या स्टिरॉइड्स घेतात, काहीजण गुटखा खातात, मावा खातात. तर हे फ्रिक्वेंटली खाल्ल्यामुळं ॲडिक्शन लागते आणि ह्या ॲडिक्शनमुळं त्याला कॅन्सर होऊ शकतो. डिफरंट टाईप्स ऑफ ॲडिक्शन्स लाईक स्मोकिंग, चिविंग ऑफ टोबॅको लिडिंग टू कॅन्सर ऑफ माउथ, लिप्स अँड लंग्स. बघा तर सारखं जर तुम्ही स्मोकिंग करायला लागला, चिविंग ऑफ टोबॅको सारखी तंबाखू जर ओठांच्या खाली धरायला लागला तर माउथ कॅन्सर होऊ शकतो, ओरल कॅन्सर, लिप कॅन्सर किंवा लंग कॅन्सर होऊ शकतो. अल्कोहोल कन्झम्पशन मे रिझल्ट इन कॅन्सर ऑफ इसोफॅगस, स्टमक, इंटेस्टाईन अँड लिव्हर. जर एखादा व्यक्ती अल्कोहोल जास्त घेत असेल, दारू जास्त घेत असेल तर त्याला इसोफॅगस म्हणजे सगळ्यांना माहीत असेल की घशाचा जो खालचा भाग आहे त्याला आपण इसोफॅगस असं म्हणतो. स्टमक कॅन्सर होऊ शकतो, इंटेस्टाईन आणि लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर त्याचं खराब होऊ शकतं. सो ड्रग्ज ऑल्सो कॉज कॅन्सर. मार्जुना आणि अनेरोबिक स्टिरॉइड्स ह्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो त्याचं व्यसन लागल्यावरती. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्सिनोजेन्स टेबल 10.13 अँड ऑर्गन अफेक्टेड. आता कार्सिनोजेन तुम्हाला माहिती की ज्याच्यामुळं कॅन्सर होणार आहे तो एजंट
त्याच्यामुळं कुठल्या ऑर्गनला आपल्या बॉडीमधला त्याचा परिणाम होणार आहे, अफेक्ट होणार आहे, की तिथं लंग होणार आहे. फॉर एक्झाम्पल सूट हा कार्सिनोजन आहे, त्याच्यामुळं स्किन आणि लंग खराब होणार आहे. कोल टार 3,4 बेन्झोपायरिन त्याच्यामुळे सुद्धा स्किनला किंवा लंगमध्ये प्रॉब्लेम येणार आहे आणि लंग कॅन्सर किंवा स्किन कॅन्सर होणार आहे. सिगारेट स्मोक N नायट्रोसोमिथॅलिन लंग्सला अफेक्ट करणार आहे. नंबर 4 कॅडमियम ऑक्साईड प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर करणार आहे. अफॅक्टॉझिन मेटाबॉलाइट ऑफ ॲस्परगिलस फ्लेवर्स मोल्ड लिव्हरला खराब करणार आहे. 2 नॅप्थॅलामाइन अँड 4 अमायनो बायफिनाइल युरिन ब्लॅडर, त्यालाच आपण मूत्राशय असं म्हणतो, की जिथं युरिन आपलं स्टोअर होतं, आपण बघणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये का, तर तिथे युरिन ब्लॅडरला इन्फेक्शन होऊन तिथला कॅन्सर होणार आहे. 7 मस्टर्ड गॅस लंग्सला अफेक्ट करणार आहे. हा मस्टर्ड गॅस वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडतो आणि तिथले जे कामगार आहेत आणि जर मास्क घातला नसेल आणि ते फ्रिक्वेंटली सारखं रोज मस्टर्ड गॅस इनहेल करतायत तर त्यांचे लंग्स खराब होणार आहेत बरं का. निकेल अँड क्रोमियम कंपाऊंड्स ह्याच्यामुळे लंग कॅन्सर होणार आहे. ॲस्बेस्टॉस लहान लहान असे पार्टिकल असतात, जिथं काच कारखाने आहेत, जिथं माइन्स आहेत दगडाच्या किंवा वेगवेगळ्या खडीच्या, तिथं ॲस्बेस्टॉस जर बाहेर आला तो लंगमध्ये गेला तर तो लंग कॅन्सर होणार आहे. DES डाय इथायल सिल्बिस्ट्रॉल ह्याच्यामुळं व्हजायनामध्ये काय होणार आहे, कॅन्सर होणार आहे. विनाइल क्लोराईड VC लिव्हरला अफेक्ट करणार आहे. तर हे सगळे कार्सिनोजन्स आहेत आणि हे कार्सिनोजन्स आपल्या बॉडीमधला स्पेसिफिक ऑर्गनला, टार्गेट ऑर्गनला काय करणार आहेत, अफेक्ट करणार आहेत. त्या ऑर्गन इथं दिलेलं. नेक्स्ट आहे ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. आता एक बघा, कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलेलं की कॉफी जास्त घ्यायची नाही, तंबाखूचं सेवन करायचं नाही आहे, किंवा स्मोकिंग कोण करत असेल तर त्यांनी आता करू नका. हे सगळे झाले कार्सिनोजेन्स, बरोबर आहे. आता त्याच्यामुळे कॅन्सर होते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इथून पुढं आजपासून तुम्ही काय काळजी घ्यायची आहे, की मला कॅन्सर होता कामा नये. ही लिस्ट आहे, ही लिस्ट आपल्याला अवॉइड करायची आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. पण ज्यांना आता कॅन्सर ऑलरेडी झालेला आहे त्यांनी काय करायचं, त्यांना ट्रीटमेंट तर घ्यावीच लागेल. ठीक आहे, तर ते ट्रीटमेंट कुठल्या आहेत बघूया. वेगवेगळ्या म्हणजे मल्टिपल ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे काही कॅन्सरना एक ट्रीटमेंट घेऊन चालत नाही, त्यांना 1-2-3 ट्रीटमेंट घ्यावे लागतात कंबाईंडली. आणि हे ट्रीटमेंट आपण बघायचे आहेत. त्यातली पहिली आहे किमोथेरपी, केमिकलचा मारा केला जातो. नेक्स्ट आहे रॅडिओथेरपी, वेगवेगळे जे रॅडिएशन्स आहेत त्याचा त्या कॅन्सरच्या ह्याच्या सेलवरती परिणाम केला जातो, त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला जातो, दॅट इज रॅडिओथेरपी. काहींच्या बाबतीत सर्जरी केली जाते आणि तो पार्ट जो डॅमेज पार्ट आहे, अफेक्टेड पार्ट, तो काढून टाकला जातो, दॅट इज सर्जरी. काहींच्यामध्ये इम्युनोथेरपी केली जाते, की जे रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढवली जाते, दॅट इज इम्युनोथेरपी. आणि काहींच्यामध्ये सपोर्टिव्ह थेरपी आहेत, वेगळा सपोर्टिव्ह थेरपी, की ज्याच्यामधून तो पेशंटला रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केला जातो अगदी इफेक्टिवली. तर हे सगळे ट्रीटमेंट्स आता आपण डिस्कस करूया आणि कॅन्सर हा पार्ट आज आपण संपूया. आता बघा, कॅन्सर ट्रीटमेंट कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ थेरपीज विच आर फॉलोज. एकच थेरपी आहे असं नाही आहे. पहिल्यांदा जे स्टार्ट केली जाते ट्रीटमेंट ती किमोथेरपी पण केली जाते, पुन्हा रॅडिओथेरपी आहे, कधी कधी सर्जरी पण करतात. म्हणजे मल्टिपल एकावेळी ह्या सगळ्यासुद्धा थेरपींचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे कुठं कॅन्सर आहे, कुठल्या स्टेजला आहे, पेशंटचा रिस्पॉन्स काय आहे, ह्याच्यावरती बरंच काही डिपेंड आहे. सो कॅन्सर ट्रीटमेंट कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ थेरपीज विच आर फॉलोज. नंबर 1 किमोथेरपी, त्यातली जी पहिली थेरपी आहे हे सगळं इम्पॉर्टंट आहे. कॅन्सर हा सध्याचा मोठा प्रश्न आहे. 1 वर्ष प्रश्न बोर्डाला विचारला जातो, नीटला एखादा क्वेश्चन असतो आणि CETला सुद्धा असतो. त्यामुळे कॅन्सर व्यवस्थित करून घ्या. किमोथेरपी comprises administration of certain antibiotic drugs. The anti-cancer drug check cell division in inhibiting DNA synthesis or one or more toxic to cancerous cell than to normal cells. Chemotherapy may lead to hair loss, anemia, but both get corrected after the treatment is stopped. बघा, आता कॅन्सर म्हणजे काय रे, ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन.
बरोबर आहे. त्यामुळे DNA सिंथेसिस फास्ट होतं आणि पटपट काय होतात, कॅन्सर सेल्स वाढतात. मग ह्या वाढू नयेत म्हणून काही अँटी कॅन्सर ड्रग, काही अँटीबायोटिक हे दिले जातात. त्यामुळं त्या कॅन्सरचं जे स्प्रेडिंग आहे हे तिथं थांबवलं जातं, तिथलं DNA सिंथेसिस थांबवलं जातं. ठीक आहे. आणि हे करत असताना आपले केस, अंगावरचे केस, रक्त कमी होणं किंवा तुमचं वेट कमी होणं हे तिथं जाणवू लागतं. पण ज्यावेळी तुमच्यामध्ये कॅन्सर केमोथेरपी पूर्ण होते, सक्सेसफुली होते, त्यानंतर मात्र तुम्हाला केस किंवा तुमचं परत वेट गेन होऊ शकतं. ओके, म्हणजे केमोथेरपी तुम्हाला समजली. ठीक आहे. असे वेगवेगळे केमिकल्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, अल्टरनेट ते दिले जातात आणि त्याचा इफेक्ट हा त्या कॅन्सर सेल्सवरती केला जातो. ठीक आहे. पहिली थेरपी किमोथेरपी. सेकंड जी आहे त्या थेरपीचं नाव आहे रॅडिओथेरपी. इट इज यूज्ड इन ॲडिशन टू केमोथेरपी. In radiotherapy, the basic principle is to bombard the cancerous tissue or cell with the rays from radioactive material. आता रेडिओक्टिव्ह मटेरियल जे आहे, जिथं कॅन्सर सेल्स आहेत त्याच्यावरतीचा मारा करायचा, बंबार्डिंग करायचं, त्याला ते जाळून टाकायचं, मारून टाकायचं. ओके. सो फॉर ट्रीटमेंट द कॅन्सर टिश्यू ऑर सेल्स आर एक्सपोज टू रेडिएशन फ्रॉम रेडिओक्टिव्ह मटेरियल. आता कुठली कुठली रेडिओक्टिव्ह मटेरियल आहेत, तर कोबाल्ट आहे, इरिडियम आहे, आयोडीन आहे. The rays, X-rays, gamma rays, charged particle are used to destroy the cancerous tissue or cells, but cause minimum damage to surrounding normal tissue or cells. हे करत असताना म्हणजे कॅन्सर सेलवरती मारा करत असताना, रॅडिएशन करत असताना ज्या नेबरिंग सेल्स आहेत ह्यासुद्धा काय होतात, अफेक्टेड होतात. त्यासुद्धा काय होतात, बर्न होतात, जळून जातात, मरून जातात. म्हणजे थोडासा ह्याचा ड्रॉबॅक आहे, ते अगदी व्यवस्थित स्किलफुली द्यावं लागतं आणि कॅन्सर सेल्सना किल केलं जातं. नेक्स्ट जी सर्जरी आहे, नंबर थर्ड, सर्जरी. इन सर्जरी द एंटायर कॅन्सरस टिश्यू ऑर सेल्स आर रिमूव्ड सर्जिकली. ठीक आहे. आता मग अशा लास्ट लेक्चरला आपण बघितलं बिनाईन ट्युमर आहे की जी कॅप्सूलमध्ये असते, तर ते आपण सर्जरीमधून रिमूव्ह करू शकतो. किंवा एखादी गाठ आहे अगदी मॅलिग्नंटची असेल, तर पटकन आपण काय करू शकतो आहे, ऑपरेशन करून तो पार्ट काढून टाकू शकतो की जेणेकरून आणखीन इन्फेक्शन होणार नाही आहे. सो इन सर्जरी द एंटायर कॅन्सरस टिश्यू ऑर सेल्स आर रिमूव्ड सर्जिकली. इट हॅज लिमिटेड अल्टिलिटी. ठीक आहे. इन सर्टन केसेस सच ॲज ब्रेस्ट ट्यूमर, युटेराइन ट्यूमर, ओके, द सर्जरी इज मोस्ट इफेक्टिव्ह, बट द अदर ट्रीटमेंट्स आर ऑल्सो गिवन टू किल एनी कॅन्सर सेल्स दॅट मे हॅव बीन एस्केप्ड इन सर्जरी. आता सर्जरीचा एक ड्रॉबॅक आहे, म्हणजे जो पार्ट तुम्ही काढला आहे तिथं आणखीन ठिकाणी 2-3 ठिकाणी जर हा पार्ट असेल चुकून थोडासा, तरीसुद्धा लक्षात येतं, किंवा त्याचं मेटास्टेसिस झालं असेल तरीसुद्धा हा कॅन्सर आपल्या बॉडीमध्ये आणखीन स्प्रेड होऊ शकतो आणि पुन्हा कॅन्सरची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे सर्जरीचे हा ड्रॉबॅक आहे की ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. अगदी प्रत्येक सेल बॉडीमधून रिमूव्ह होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, इम्युनोथेरपी. The tumor cells have been shown to avoid detection and destruction by immune system. Therefore, the patients are given substance called biological response. So modifiers such as alpha interferon, which activate their immune system and help in destroying the tumor. ठीक आहे. आता immunotherapy. The tumor cells have been shown to avoid detection and destruction by immune system. आपल्या immune system काय करते, जर कॅन्सर सेल्स, ट्युमर सेल्स आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतात तर त्यांना ती ॲटोमॅटिक नॅचरलीच काय करते, डिस्ट्रॉय करते. ठीक आहे. मग ज्या व्यक्तींची इम्युन सिस्टीम कमी आहे त्यांना कॅन्सर होणार आहे, तर त्यांना आपण काय करायचं, इम्युनोथेरपीनं बूस्ट करायचं. ठीक आहे. मग असे कुठले कुठले सबस्टन्स आहेत की त्या पेशंट आपण देणं गरजेचं आहे, तर बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफाय सच एज अल्फा इंटरफेरॉन विच ॲक्टिवेट द इम्युनो सिस्टीम. अल्फा इंटरफेरॉन हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आपल्या बॉडीमध्ये आला तर तो काय करतो, आपल्या इम्युन सिस्टीमला बूस्ट करतो, इम्प्रूव्ह करतो. त्यामुळं जे काय ट्यूमर, कॅन्सर सेल्स आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होणार आहेत ते ॲटोमॅटिकली किल होऊ शकतात. नेक्स्ट आहे लास्ट, सपोर्टिव्ह थेरपी. द सपोर्टिव्ह थेरपी इज यूज टू ट्रीट सिम्पटम्स ऑफ कॅन्सर अँड साईड इफेक्ट ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस थेरपी इज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ कॅन्सर पेशंट. दिस थेरपी व्हॅरीज डिपेंडिंग अपॉन द कंडिशन्स ऑफ इंडिव्हिज्युअल पेशंट. अशा वेगवेगळ्या थेरपी आहेत, काही मॅग्नेटिक थेरपी आहेत, काही आयुर्वेदिक थेरपी आहेत. ठीक आहे. की या थेरपीमधून कॅन्सर पेशंटचं लाईफ आणखीन वाढवण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत केली जाते.
आता हे बघा, हा जो फोटो तुम्हाला दिसतो आहे, तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल सिच्युएटेड ॲट खारघर, मुंबई, महाराष्ट्र इन इंडिया. आपल्या एशियामध्ये, मी काय म्हणतो बघा, इंडिया नव्हे, पाकिस्तान नव्हे, चायना नव्हे, एशियामधलं सगळ्यात मोठं टाटा मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. हे मोठं हॉस्पिटल आहे. इथं वेगवेगळ्या कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट केली जाते, त्यांच्याकडे स्पेसिफिकली लक्ष दिलं जातं आणि अगदी गरिबांनासुद्धा कमी खर्चामध्ये किंवा मुफ्त इथं इलाज दिले जातात. अगदी पाकिस्तान, अफगाणिस्तान, रशिया, फॉरेनमधूनसुद्धा इथं पेशंट ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. जर का एखाद्या व्यक्तीला, आपल्या जवळच्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला असेल तर त्यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे पाठवा. इथं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली जाते. खूप इथं गर्दी असते, पण तुम्हाला इतर कुठल्याही पैशाची लुबाडणूक जे प्रायव्हेटमध्ये करतात ती केली जात नाही, होत नाही. द टाटा मेमोरियल हॉस्पिटल इज सिच्युएटेड ॲट खारघर, मुंबई, महाराष्ट्र इन इंडिया. It is a special cancer treatment and research center closely associated with the Advanced Center for Treatment and Research and Education in Cancer. आता जे वेगवेगळे कॅन्सर्स आहेत त्याचं रिसर्च तिथे डॉक्टर्स, तिथली एक्सपर्ट टीम करत असते. इट इज रेकग्नाइज्ड ॲज वन ऑफ द लीडिंग कॅन्सर सेंटर इन साऊथ एशिया. साऊथ एशियामधलं खूप मोठं लीडिंग सेंटर म्हणून हे ओळखलं जातं. It is autonomous body funded and controlled by Department of Atomic Energy, Government of India, which also oversees the administration of institute since 1962. ठीक आहे. तर हे ॲटोनॉमस संस्था आहे. आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियासुद्धा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फंडिंग करत असतं, मदत करत असतं. ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी ह्याच्या अंडर हे हॉस्पिटल येतं. तर हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माहीत पाहिजे म्हणून दिलेलं आहे इथं. आणि ह्यांचं जे काम आहे, काम करण्याची जी स्टाईल आहे ही खरोखर वाखण्याजोगी आहे, नावाजण्यासारखी आहे. ठीक आहे. आता उद्या आपल्याला काय बघायचं आहे बघा, नेक्स्ट लेक्चरला एड्स बघायचं आहे. म्हणजे HIV व्हायरसचं आपल्याला इन्फेक्शन कसं होतं ते बघायचं आहे. आणि